कि कांग्रेस के शहजादे को पूछो कि गरीबी से कैसे हटती है, तो वो कहते हैं खटाखट खटाखट। शहजादे को पूछो ग्रोथ कैसे होती है, तो वो कहते हैं ठकाठक ठकाठक। शहजादे को पूछो कि विकसित भारत बनाने का कोई प्लान है, तो वो कहते हैं टकाटक टकाटक। राहुल गांधी काय म्हणतात, शहाजादे, त्यांचा उल्लेख शहाजादे म्हणून करतात. हे शहाजादे क्या करेंगे, कैसे करेंगे असं बोलतात त्यांच्यासमोर. प्रधानमंत्र्यांना काहीतरी वाचलं पाहिजे. हे शहाजे म्हणतात ते राहुल गांधी त्यांच्या 3 फेऱ्यांनी देशाची सेवा केली. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी 13 वर्ष तुरुंगामध्ये होते. 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये लोकशाहीचं राज्य याची खबरदारी घेतली. विविध क्षेत्रामध्ये देश पुढे जाईल यासाठी भावना त्यांनी टाकली. या राहुल गांधींच्या आधी इंदिरा गांधी गरिबी घालवण्याच्यासाठी आणि देशाच्या गरीब माणसाच्यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्यांची हत्या झाली. संसार उद्ध्वस्त अशी स्थिती झाली. त्याच्यानंतर त्यांचे वडील राजीव गांधी आधुनिकतेचा स्वीकार करून हा देश पुढे यावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली. एक दिवशी दक्षिणेत गेल्याच्या नंतर वामस्फेटमध्ये त्यांच्या शरीराच्या चिंधल्या झाल्या. ते मारले गेले. एवढा होता केला. वडील, आजोबा, आई, आजी या सगळ्यांनी देशासाठी त्याग केला. आणि त्या राहुल गांधींना हे विचारतात, शहाजादा क्या करेगा. या शहाजाद्यांनी देशाचं दुखणं समजण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पायी संबंध देशाचा दौरा केला. पायी ऊन पाऊस काही बघितलं नाही. आणि बघितलं काय, जाताना रस्त्याने शेतकऱ्यांना भेट, तरुणांना भेट, आया बहिणींना भेट, त्यांचं दुःख समजून घे आणि उद्याचं देशाचं संकट हे दूर करण्याच्यासाठी काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत याबद्दलचा अभ्यास या तरुण माणसांनी या वयात केला. त्याचं कौतुक करणं सोडा तर त्याला शहाजादा म्हणून त्याची टिंगल करण्याची भूमिका देशाचे प्रधानमंत्री करतात. प्रधानमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं. ते देशाचं पद असतं. त्याची प्रतिष्ठा ठेवायची असते. ती प्रतिष्ठा ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे तयार आहोत. पण त्या पदावर बसलेली व्यक्ती खोट्या गोष्टी सांगत असते, चुकीच्या गोष्टी मांडत असते, चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करत असते आणि देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचं त्यांना विस्मरण होत असेल तर अशांच्या हातातून सत्ता काढणं हा निकाल तुम्हाला मला घ्यावा लागेल.